सर्वात मोठी बातमी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडलं। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रवरा उद्योग समूहाचे यासाठी आभार मानले। तसंच भाषणातून साखर कारखान्यांकडून प्रति टन 5 रुपये शेतकऱ्यांच्या मदतीच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांवर घणाघात केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की शेतकऱ्यावर संकट आलं तर प्रवरा उद्योग समूहाने 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले। पण काही लोक छोट्या मनाचे झालेत। आमची उच्चस्तरीय समितीची बैठक झाली। साखर कारखान्यांचे 30,000 कोटींचे व्यवहार होतायत। 10,000 कोटी सरकार देतंय, तर तुमच्या नफ्यातून 5 रुपये हे शेतकऱ्यांसाठी बाजूला काढून ठेवा सांगितलं। आम्ही एफआरपीतले पैसे मागितले नव्हते। एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांचे आहेत, नफ्यातले पैसे कारखान्यांचे आहेत। आपण विचार केला तर या ठिकाणी 200 कारखाने आहेत। फार तर 25 लाख एका कारखान्याला शेतकऱ्यांसाठी बाजूला काढून द्यायला सांगितलं तेव्हा काही लोकांनी अशा गोंधळ घातला की शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करताय। पण आम्ही शेतकऱ्यांकडून नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातून 25 लाख रुपये घेतोय असं स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं।